समर्थ स्वर्गातील धन्यवादित आमच्या जिवंत येशू ख्रिस्ता, मनापासून आभार तुझ्या अनंत उपकारासाठी प्रभू. 2024 वर्षापूर्वी परमेश्वरा तू या भूमीवरती आला आणि परमेश्वरा तुझं बलिदान आम्हा सगळ्यांना तारणाचं कारण असं झालं, उद्धाराचं कारण असं झालं. प्रभू मी धन्यवाद देतो. आम्ही कुठले कसे आहोत, वेगवेगळ्या ठिकाणाचे आहोत, आमची भाषा आमची संस्कृती वेगवेगळी आहे, परंतु ख्रिस्तामध्ये आम्हाला एक केलेला आहे. आम्ही धन्यवाद देतो सेंट मार्क विक्रोली तमिळ विक्रोली चर्चसाठी प्रभू. त्यांनी जे त्यांच्या मनात जो कन्सर्न, जे बोझ आणि जे काही प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी हित आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. या ठिकाणापर्यंत त्यांचा प्रवास सुखाचा घालवला परमेश्वरा. आता आम्ही पुढे तुझ्या भक्ती आराधनेमध्ये जात आहोत आमच्या संगती हो. इथून आमचं जीवन सगळ्यांचं तुझ्या हातात घे प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आपण जरी ड्रेस नाही घातले परंतु आपलं जे सांस्कृतिक गाणं आहेत आपलं ट्रायबल ट्यूनचं ते गाणं म्हणत नाचत आपण पाहुण्यांचं स्वागत करूया. जास्त वाजवा. हां झाले या बाबतीत साक्ष देतोय. तर माझे साक्ष, माझ्या कुटुंबाचे साक्ष असे आहे की फार आजारी होतो मी. सिव्हिल हॉस्पिटलचा
ॲडमिट होतो त्यावेळेस त्याने डॉक्टरने सांगितलं का तुम्हाला रक्त भरावं लागेल 12,000 रुपयाचा तुम्हाला रक्त भरावं लागेल. आमच्याकडे काही पैसे वगैरे काही नव्हतं. मग आम्ही सांगितलं की आम्ही येऊ दुसऱ्या दिवशी. आता आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग परत आलो आम्ही इथं तसंच घरवालीने हाताला धरून आलो आणि 8 उतरला आलो इथं. मग देवाचे सेवक आले आणि त्यांना याने बोलवले मला माहीतच नाही का ते सेवक बोलवले. त्यांनी येऊन प्रार्थना केली माझ्यावर. सकाळी उठून मी भक्तीला चालत गेलो. तिथून बरा झाला म्हणजे माझा पक्का विश्वास बसला. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडं सांगायला विचारतो. त्याच्या अगोदर आमचे देशमुख काका आहेत. त्यांना आम्ही पहिल्यापासून सगळे लहान मोठे मुला सगळे अंकल असे आहेत. त्यांनी आमच्या इथं पहिले बैठक सुरू झाली होती बसायची दिवसा बसायचं. आम्ही त्या घरांना सगळा मालकरी होता. मालकरी सगळी माणसं आम्ही असताना सगळे तीर्थयात्रेला इकडे तिकडे फिरायचो बरोबर. परंतु आमच्या इथे ही मुलं माझी मुलगी आहे राजेश आणि अशी मुलं आहेत 2-3 मुलं माझी जायचे बैठकीला. तर ते आमच्या घरी बैठक बसली असताना मी त्यांना मना करायला आपल्या इथं बैठक नको. मग कधी बसले ते का मी घरातून बाहेर जायचं तिकडं असा मी त्यांना विरोध करून आणि बंद केलं तिकडे बैठक बसवली. पण बंद केली. नंतर आजारी मी झालो आणि नंतर मग या सिव्हिलला आजारी वगैरे हे तुम्हाला सांगितलं अगोदर. मग